ज्युनियर ए आणि बी बॅच, बरोबर आहे. तुम्ही आतापर्यंत टेबलवर काम केले, मशीनवर काम कुठल्या वाईसवर काम केले तुम्ही आतापर्यंत, तर तुम्हाला आजपासून आता ह्या मशीनवर यायचं आहे, लेथ मशीनवर. तर त्याची प्राथमिक माहिती तुम्हाला मी मशीनची देतो. ही आहे लेथ मशीन. लेथ मशीनमध्ये या मशीनचा प्रकार आहे ऑल गिअर्ड लेथ मशीन, कारण या मशीनची टोटल रचना ही गिअरवर अवलंबून आहे, बरोबर आहे. त्याच्या भागाची नावं तुम्हाला मी सांगतो. सर्वप्रथम डाव्या बाजूला हा आहे हेड स्टॉक. हेड स्टॉकमध्ये सगळं आपलं स्पीड मेकॅनिझम आहे. इथं गिअर चेंज वगैरे, स्पीड वगैरे सगळी आपल्याला इथून चेंज होते, बरोबर आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये स्पिंडल आहे. स्पिंडलवरती आपला हा चेक बसलेला आहे, बरोबर आहे. हेड स्टॉक इकडचा भाग म्हणजे हा टेल स्टॉक झाला. याला म्हणायचं टेल स्टॉक. हा मधला जो भाग आहे याला बेड म्हणायचं, बरोबर आहे. हा जो भाग आहे हा बेड आहे. आणि ह्या बेडवरती आपल्याला पुढच्याला कॅरेज आहे, बरोबर आहे. कॅरेज आपल्याला समांतर लॉंगिट्युडिनल मुवमेंट करतो, बरोबर आहे. हा जो भाग आहे हा कॅरेज आहे. कॅरेजचा फ्रंट समोरचा भाग म्हणजे ॲप्रॉन म्हणायचं याला. ह्या ॲप्रॉनमध्ये फीड मेकॅनिझम असतं. फीड स्पीड स्पिंडलमधून येते. फीड ॲटोमॅटिक फीड द्यायचं असेल आपल्याला तर ह्या ॲप्रॉनचा वापर करावा लागतो, बरोबर आहे. ह्या कॅरेज ॲप्रॉनच्या वर हा क्रॉस स्लाईड आहे. क्रॉस स्लाईड म्हणजे आपल्याला काटकोनात मुवमेंट करतो, टूल पुढे आणि मागे, बरोबर आहे. हा झाला क्रॉस स्लाईड. ह्या क्रॉस स्लाईडवरती हा कंपाऊंड रेस्ट आहे. कंपाऊंड रेस्टच्या वर आपला हा टूल पोस्ट बसलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण टूल बांधू शकतो, कटिंग टूल मशीनचा. आपल्याला या मशीनवरती सिंगल पॉईंट कटिंग टूल बांधता येतं. आपलं फेसिंग आणि टर्निंग करायचं आहे, त्यामुळे आपण एक साईड टूल बनवलेला आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा आपला चेक आहे. हा चेक आहे 3 जॉ चेक. 3 जॉ चेकमध्ये आपण हा जॉब आपला बांधलेला आहे. याला सेल्फ सेंट्रिक चेकसुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर हा जो भाग आहे ह्याला लीड स्क्रू म्हणायचं. हा लीड स्क्रूचा वापर ॲटोमॅटिक फीड देणे किंवा या मशीनवरती थ्रेड कटिंग करणे, त्याच्यासाठी लीड स्क्रू. आणि हा खाली आहे तो फीड शाफ्ट आहे, बरोबर आहे. फीड शाफ्ट हा जो लीड स्क्रू आहे याच्यावरची थ्रेडिंग आहे, त्याला ॲक्मे थ्रेड म्हणतात. तो त्याचा प्रकार आहे ॲक्मे थ्रेड. त्याच्यानंतर इथं रॅक आहे. रॅक आणि पिन यांच्या सहाय्यानं आपलं कॅरेज पुढं आणि मागं होतो, बरोबर आहे. हा खालचा भाग म्हणजे बेस झाला. आलं तुमच्या लक्षात. हेड स्टॉक, टेल स्टॉक, खाल्ला बेस झाला, आपला फीड शाफ्ट झाला, त्यानंतर लीड स्क्रू झाला, हा बेड झाला. बेडवर आपलं काय बसलेलं आहे, कॅरेज आहे. हा पूर्ण भाग म्हणजे कॅरेज म्हणायचं याला. कॅरेजचा पुढचा भाग म्हणजे ॲप्रॉन झाला. ॲप्रॉनमध्ये आपलं सगळं फीड मेकॅनिझम आहे. त्याच्यानंतर हा क्रॉस स्लाईड आहे. क्रॉस स्लाईडच्या वर आपला कंपाऊंड रेस्ट बसलेला आहे. कंपाऊंड रेस्टच्या वर मग आपला टूल पोस्ट आहे, बरोबर आहे. हा टूल पोस्टमध्ये आपण आता टूल बांधलेला आहे. आपल्याला ऑपरेशन करायचं आता फेसिंग. कळलं. फेसिंगने काय होणार आहे, तुमच्या जॉबची साईज किती आहे, तुम्ही कट केली 85वर, बरोबर आहे. त्याला आपल्याला आता 80 बनवायचं आहे. त्या 80 बनवताना आपण त्याला फेसिंग केलं पाहिजे. फेसिंगने काय होणार, तुमची लेंथ कमी होणार आहे. फेसिंग म्हणजे इकडचा जो ओबड भाग आहे, खडबडीत भाग आहे, तो आपल्याला फिनिश करायचा आहे. हा फिनिश करा. त्याच्यानंतर त्याला पलटी मारणे आणि मग नंतर आपला जॉब इकडच्या बाजूला साईजमध्ये आणणे. पण जॉब बांधताना ह्या चक्कीचा वापर करायचा. आता हा आहे 3 जॉ चक. याचे जे जॉ आहेत ना, ह्या 3 जॉ आहेत, म्हणून याला 3 जॉ चक म्हणलेलं आहे. बाकी सरासरी मशीनला 4 जॉ चक असतात. 4 जॉ चक म्हणजे प्रत्येक जॉ ही स्वतंत्र उघडझाप होते. पण ही 3 जॉ असल्यामुळे काय होतं, तुम्ही एका ठिकाणाहून जर फिरवलं तर 3 जॉ एकत्र मुवमेंट करतात, बंद होतात आणि उघडतात. त्याच्यामुळे याला सेल्फ सेंट्रिंग चेकसुद्धा म्हणतात. आणि जॉब बांधताना कमीत कमी अर्धा जॉब आपला मशीनमध्ये राहायला पाहिजे, बरोबर आहे. असा जॉब बांधायचा आणि 3 होल किंवा 3 जॉला थोडं टाईट करायचं. या चेकमुळं तुम्हाला जॉब सेंटरला आणायची, म्हणजे सेंटरला घ्यायची गरज पडत नाही. करायचं ऑपरेशन. आता इथं टूल बांधलेलं आहे. टूल बांधताना जॉबच्या सेंटर हाईटवर आपला टूल आहे का ते अगोदर बघायचं. आहे सेंटर हाईटला पॉईंट आहे. या सेंटर हाईटपर्यंत आपला टूल आला पाहिजे, बरोबर आहे. सेंटर हाईटला टूल बांधण्यासाठी आपण काय केलेलं आहे, खाली एक पॅरल पट्टीची मदत घेतलेली आहे. हा टूल बांधलेला आहे. हा टूल आहे HSS बेट, टूल बेट. मग त्याच्यानंतर आता जॉब पण आपण बांधलेला आहे. आपल्याला फिसिंग ऑपरेशन करायचं आहे. तर बटन स्टार्ट करतो मी जाऊन.
मग नंतर जॉब पलटी मारायचा. पलटी मारण्या अगोदर तुम्ही जॉब बाहेर काढायचा, त्या जॉबची साईज चेक करायची, उरलेलं मटेरियल आपल्याला किती काढायचं आहे. कारण आता इकडून आपण मटेरियल काढलं आहे, अंदाजे मटेरियल काढलं आहे. इकडच्या बाजूला मटेरियल काढून आपल्याला साईजमध्ये बनवायचं आहे 80 मध्ये. मग राहिलेल्या मटेरियलवरती ते खून मार्किंग करून घ्यायचे आणि मग नंतर राहिलेलं मटेरियल कट करायचं आणि मग नंतर चेक करायचं. बरोबर आहे. हे झालं फेशिंग ऑपरेशन. आता कोणा जॉब आहे?